नाशिकमधील कथित म्हाडा घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी नव्या आरोपींची नावे समोर येत आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मंडळ अधिकारी दिलीप कचरू वामन आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोघांनी भूमी अभिलेख विभागाकडील कथित बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म, गटबुक आणि इतर कागदपत्रांची आवश्यक पडताळणी न करता फेरफार नोंदी मंजूर केल्या. काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाचे आदेश नसतानाही फेरफार नोंदी प्रमाणित करण्यात आल्याचा आरोप आहे. गुन्ह्यातील विकासक, जमीन मालक आणि गुंतवणूकदार यांच्याशी संगनमत करून प्रत्येकी 14 सर्वे गटांमधील फेरफार नोंदी मंजूर केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. या कथित गैरव्यवहारामुळे म्हाडा आणि शासनाची फसवणूक झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केलाय. या दोन्ही आरोपींना 27 जुलै रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील, भूमी अभिलेख अधिकारी बिपिन काजळे, महापालिकेचे नगर रचना अधिकारी कल्पेश पाटील तसेच बिल्डर सोनू मनवानी आणि अन्य एका बिल्डरलाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.